अर्जुन ऐकून तर घे. अरे मी काय म्हणते अर्जुन. अर्जुन काय करायचं? भिजलोय ना. अजून भिजायचं. कपडे बदलूया. अर्जुन हे ऐकी लय अवतार झालाय माझा. चांगलं नाही दिसत हे. का अवतार नाही, खरंच चांगलं दिसतंय आपे. शपथ सांगतोय, एक नंबर दिसतंय. तुला खोटं काय वाटतंय? खरंच भारी दिसत. काय शोधतोयस तू? माझं दुसरं हृदय. म्हणजे म्हणजे लगेच देऊन टाकलं असतं ना तुला. हे सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस ना? खर तर हो. काय अगं, अर्जुन हे चुकीचं आहे. इथं तुझ्यामुळे माझ्या साड्या राहिल्या घरी. मला नाही यायचं, मला नाही यायचं. सगळे साड्या घरी काढून गंमत करत होतो तुझे मी. कपडे आणले. असं कर. गंमत कसली गंमत अर्जुन? हे चुकीचं आहे ना पण. अगं तू मनानेच एवढी सुंदर आहे साप्पे. त्यावर तू काय बी घाल ना. मग साडी घाल, लुंगी घाल, नाही तर माझा शर्ट घाल. तू तितकीच भारी दिसणार आहेस. सूर्या, काय हे? तू लहानपणापासून माझ्या प्रेमात होतास आणि मला जराही कळू दिलं नाही. का सूर्या? हे सगळं वेळेत सांगितलं असतंस तर आज गोष्टी सगळ्या वेगळ्याच असत्या. मी कधीच तुझी झाले असते रे.
एकदा हिंमत करून एक गुलाब द्यायला आलो होतो, पण तुझी शहरात शिकायला जायची तयारी चालली होती. मग म्हणलं परत सांगूया तुला, पण आज हिंमत करावीशी वाटते. माझ्या मनातलं सगळं सांगावं असं वाटतं, मन मोकळं करावं असं वाटतं. तुळजाभ, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, लई म्हणजे लई प्रेम आहे. मी पण असं तुझाच झालोय, आमचं तुझं. ऐकणार तू या मनाच एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू. बोल तू जरा फिरमहात एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू. दार कशाला बंद करायचंय? आपण झोपूयात, दार उलट येऊ, फ्रेश एअर नको. बंद केलं बंद केलं, चांगलंय. दार कशाला बंद करते? आपण बस शिवा, तिथेच थांब. झोपूया. हो प्लीज. तर झोपायचं तर विझवते. नको का? मेणबत्ती चालू राहू दे. का आता झोपायचं तर? मी झोपतो, मेणबत्ती चालू राहू दे. ठीक आहे, ठीक आहे, जा झोप. झोपू. थँक्स. खरंच जाणार नाहीस ना? शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि कोणाचा भरोसा तोडत नाही. तुझा धरलेला हात तर कधीच सोडणार नाही. नाईस डायलॉग. झोपूया. मी चटई टाकते इथे. नाही थांब थांब. तू खाली नको झोपू, वरती झोप. मी इथे झोपू? हा इथे झोप, जागा आहे बघ किती. फक्त मी उशा ठेवतो मध्ये, सो दॅट तू अशी रोल होऊन इकडे या साईडला येणार नाहीस रात्रीत अचानक. ठीक आहे. ऐक ना शिवा, मैं छोटी रिक्वेस्ट होती. काय? मी काय म्हणतो, तू मेणबत्ती तर तिकडे ठेवलीस ना आता, तर इकडे काहीच नाहीये. तू माझा हात पकडून झोपशील का? का आता? जस्ट मला झोप लागेपर्यंत, बाकी काही अर्थ घेऊ नकोस. एवढं तर मला बोललास की त्या साईडला नको येऊ, हे नको, हे मध्ये ठेवायचं. आता कशाला हात पकडतोय? नाही ते आशाने म्हटलं की हात पकड ना प्लीज. ठीक आहे. थँक्स. लाईट घालवायची आयडिया तर कमाल होती. आज लाईट गेलेत ना, म्हणून सगळं खपवून घेतोय. उद्या दाखवतो हिला. आशु, ही शिवा तुझा हात आणि तुझी साथ कधीच सोडणार नाही.
मला तुला काहीतरी सांगायचंय. तू दरवेळी हेच करतोस हा. काहीतरी सिरियस आहे असं म्हणतोस आणि मग माझी मस्करी करतो. पण यावेळी नाही. ओके बोल. हे ना 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 ना. नको अभि, प्लीज नको. अरे काय झालं? म्हटलं ना तू मस्करी. थांब थांब थांब. अरे मारतेस का थांब. जरा? मारते म्हणजे तू मारू नको. करतोस. मगाशी अंतरा, म्हणालास ना मारू मस्करी करणार नाहीये. अगं, थांब. काय करते? थांब थांब थांब. अंतरा, काय थांब. लागतंय? काय? थांब. अगं. नेहमी नेहमी अंतरा, लागतंय. केलीस ना अरे. माझी मस्करी. का ओके, ओके, का ओके. केलीस माझी मस्करी का? आता सिरियस. आता अजिबात मस्करी नाही. ने सारे गरे सारे ग प म ग रे सा ने सारे गरे सारे ग ब प ने सारे गरे सारे ग प म ग रे सा ने सारे गरे सारे ग ब प. राहू दे. तुझी साडी खराब होईल. चपला काढ इथं. इथं बसा बसा बसा. हे घ्या हात धुवून घ्या.
धर. हे घ्या हं? हे घ्या याला पुसा. काय? हा पुसले हा. वय. प्रीतम नंदी जेवला का? वय जेवले ना ते. हा अ, हे घ्या तुम्ही बी जेवून घ्या. जरा जरा जरा. जेवा जेवा. धनी तुम्हाला तर माहीतच आहे काय? आपल्यासारख्या शेतकऱ्यांचं पोट भरतं ते हे अन्न खाऊन. होय तर. मग आपल्यासारखे शेतकरी शेतात आपला घाम गाळतात आणि मग ही काळी आई त्यांना हे चांगलं अन्न खायला देते. घ्या घ्या जेवून घ्या. वय वय. खा. पारू तू जेवली का? वय मी जेवले. घ्या. माझ्या बायकोला धड खोटंही बोलता येत नाही. मला माहिती आहे तू जेवली नसणार आहे. हे घे हे घे. अहो अरे थांबलास का? बरं की घास तुझ्या बायकोला. तुझ्यावर लय जीव आहे बघ तिचा. तू जेवला नाहीस तर तोंडात अन्नाचा घास पण नाही घातला तिनं. हेच तर माझं सपन होतं. किती वाट बघितली मी या क्षणाची.